पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 37,000 कोटी जमा झालेत। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार। शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। आता पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असे टोटल 4,000 रुपये आज अनेक शेतकऱ्याच्या खात्यावरती सोडायला सुरुवात देखील केलेली आहे। आता शेतकऱ्याचा श्रावण महिना हा गोड जाणार। आता पहिला सोमवार आहे म्हणून आज अनेक शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। अखेर शेतकऱ्यांना आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे टोटल 4,000 रुपये सोडण्यात येणार आहेत। जर तुमच्या बँकेचे खाते सरकारने लावलेल्या महत्त्वाच्या बँकेत असेल, म्हणजे आता 10 बँकांची लिस्ट देखील सांगण्यात आलेली आहे, तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही हे पैसे या ठिकाणी आता शेतकरी मित्रांनो 10 बँकेमध्ये येणार आहेत। आता कोणकोणत्या बँकेत येणार आहेत यामधील पहिली बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। त्यानंतर पुढची बँक सरकारने सांगितली ती म्हणजे महाराष्ट्र बँक। पुढची ती बँक आहे ते म्हणजे पोस्ट ऑफिस बँक। त्यानंतर बघा बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक आणि दुसरं पाहायला गेलं तर बँक ऑफ इंडिया बँक, इंडियन बँक। यापैकी कोणत्याही बँकेत जर तुमचं या खातं उघडलं असेल तर महत्त्वाचं 16 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हे 4,000 रुपये आता सोडले जाणार आहेत, शेतकऱ्याच्या बँकेमध्ये सोडले जाणार आहेत। आज दिवसभरामध्ये केव्हाही तुमच्या बँकेमध्ये खात्यामध्ये हे 2,000 रुपये सरकारचे, राज्य सरकारचे आणि पीएम किसान म्हणजे केंद्राचे 2,000 रुपये असे टोटल 4,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात देखील झालेला आहे। अखेर शेतकऱ्याचा श्रावण गोड होणार, त्यामुळं टोटल केंद्राचे 2,000 रुपये म्हणजे नरेंद्र मोदीचे 2,000 रुपये आणि फडणवीस सरकारचे 2,000 रुपये असे टोटल 4,000 रुपये सकाळपासूनच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। तुम्ही तुमच्या मोबाईलवरती SMS आलाय का ते देखील तुम्ही चेक करू शकता। तर तुम्हाला महत्त्वाची 4 कागदपत्रे देखील जमा करावी लागणार आहेत। आता महत्त्वाची कोणकोणती कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत, कोणकोणते बँकेत जाऊन तुम्हाला कामे करावी लागणार आहेत यांची डिटेल देखील या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्हे घेण्यात आले आहेत, त्या 16 जिल्ह्याची लिस्ट देखील आपल्याकडे आलेली आहे। कोणकोणत्या 16 जिल्ह्याची लिस्ट आपल्याकडे आलेली आहे ते देखील मी लगेच सांगणार आहे, त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे। फक्त या 16 जिल्ह्यामध्येच हे पैसे सोडले जाणार आहेत। सगळ्यात मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। आता शेतकऱ्याचा या ठिकाणी श्रावण आता पाहायला गेलं तर श्रावण महिना आता सुरू झालेला आहे आणि तो महिना आता गोड होणार आहे। कारण काय की अनेक पिके पाठीमागच्या महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालं होतं, त्यामुळे आता सरकारने सगळ्यात मोठी शेतकऱ्याची अडचण लक्षात घेऊन अखेर 4,000 रुपये आता सोडायला सुरुवात देखील झालेली आहे। तुम्ही पाठीमागे आता जो हप्ता सोडला होता, तो पाठीमागचा जो पीएम किसानचा हप्ता सोडला होता आणि नमो शेतकरी योजनेचा म्हणजे फडणवीसचा हप्ता सोडला होता, टोटल त्याच्यात आता 4 महिने कंप्लीट झालेत आणि प्रत्येक 4 महिन्याने नरेंद्र मोदीचे 4,000 रुपये आणि देवेंद्र फडणवीस सरकारचे 2,000 रुपये असे टोटल तुम्हाला 4,000 रुपये तुमच्या बँकेमध्ये दर 4 महिन्याने जमा होत आहेत आणि त्याला 4 महिने देखील कंप्लीट झाले आहेत। त्यामुळे आता श्रावण महिन्याचा मुहूर्त साधून सरकारने अखेर 4,000 जमा करायला सुरुवात देखील केली आहे। आता डायरेक्ट 2 हप्ते एकत्र देण्याची सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। आता मागील हप्ता मिळून 4 महिने पूर्ण या ठिकाणी आत्ता झालेत आणि 4 महिने पूर्ण झाल्या लाखो करोडो शेतकऱ्याच्या खात्यावरती संपूर्ण देशभरामध्ये पीएम किसानचे 2,000 रुपये येऊ लागलेत। तसेच प्रत्येक सरकारची एक योजना असते। आपलं बघा आता 28 राज्य आहेत आपल्या देशामध्ये, प्रत्येक राज्य सरकारची एक योजना असते, त्याच्या माध्यमातून प्रत्येक राज्य सरकार आहे ते शेतकऱ्यांना 2,000 रुपये या ठिकाणी देत असतं। असे मिळून प्रत्येक राज्यामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये 4,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी सोडायला सुरुवात देखील झालेली आहे। आता अखेर श्रावण महिन्याचा मुहूर्त लागल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। शेतकरी मित्रांनो 3 महिन्यापासून प्रतीक्षा अनेक शेतकऱ्यांनी केली होती। आता अनेक शेतकरी आज मिळेल, उद्या मिळेल, हप्ता मिळेल अशा शेतकऱ्यांनी वाट बघावं लागली। अखेर शेतकऱ्याची आता प्रतीक्षा संपली। या ठिकाणी आता पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी बँकेत जमा व्हायला अनेक शेतकऱ्याच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचे मेसेज देखील पाहायला मिळत आहेत। आता दोन्ही हप्त्याचे 4,000 रुपये म्हणजेच कोणकोणते म्हणजे नरेंद्र मोदीचे, पंतप्रधान नरेंद्र मोदीचे 2,000 रुपये आणि देवेंद्र फडणवीस सरकारचे 2,000 रुपये असे टोटल तुम्हाला 4,000 रुपये बँकेत जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहेत। आता पहिला टप्पा झालेला आहे, दुसरा 16 जिल्ह्यामध्ये देखील पैसे आता यायला सुरुवात देखील झाली आहे। थोड्याच वेळामध्ये यामध्ये शेतकऱ्यांना 2 ते 3 टप्प्यामध्ये हे पैसे येणार असल्याची सर्वात मोठी माहिती आता समोर येत आहे। कारण आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि सर्वच्या सर्व जिल्हे यामध्ये पैसे शेतकरी मित्रांनो येत नसतात। 2 ते 3 टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे येणार असतात। आज पहिला टप्पा या ठिकाणी शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी सोडण्यात येणार आहे। या 16 जिल्ह्याची जी यादी आहे तर ती महत्त्वाची आता तुम्हाला लगेच सांगणार आहे। सांगितल्याप्रमाणे या बँका देखील सांगण्यात आले आहेत।
आता पहिल्याच जिल्ह्याची यादी जोपर्यंत बँकांना दिलेली नसते हे पैसे सरकारच्या बँकेमध्ये ट्रान्सफर करत नसतात. त्यामुळं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कालच या 16 जिल्ह्याची यादी डायरेक्ट बँकांना देण्यात आली आहे. त्यामध्ये पाहायला गेलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया, नंतर बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस आणि जिल्हा मध्यवर्ती बँक या बँकेपैकी कोणत्याही बँकेत तुमचं खातं असेल तर आम्ही आता पुढे सांगणार आहोत. त्या 16 जिल्ह्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमचं नक्कीच तुम्हाला 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला आज दुपारी येतील, संध्याकाळी येतील, आज संध्याकाळपर्यंत नक्कीच येतील. आता त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं कोणत्या 16 जिल्ह्याची यादी या महत्त्वाच्या बँकांना देण्यात आली. आता बघा सर्वात महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये पुढे समजावून सांगणार आहे. अखेर शेतकऱ्याचा आता श्रावण महिना गोडच होणार आहे. पण नमोचे 2,000 रुपये आणि PM किसानचे 2,000 रुपये असे टोटल 4,000 रुपये आज शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला मान्यता देण्यात आली आहे. आता पाहायला गेलं तर कालच केंद्र सरकार म्हणजेच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आणि राज्य सरकार म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार याची कालच या ठिकाणी बैठक झालेली आहे. आणि शेतकऱ्यांना दोन्ही हप्ते एकत्र दिल्याने सरकार आता शेतकऱ्यावर त्या ठिकाणी आता खुश झालेलं आहे. आणि शेतकरी अगोदर नाराज होते तर आपण दोन्ही हप्ते एकत्र दिल्याने सरकारवर शेतकरी खुश होतील याचा विचार करून दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा आता सरकारने निर्णय घेतलेला आहे. आता भाजप सरकार पाहायला गेलं तर आणि भाजप सरकारवर अनेक शेतकरी नाराज होते. त्याचं कारण म्हणजे सरकारने कर्जमाफी अजूनसुद्धा केलेली नाही. कुठेतरी सरकारने शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी दोन्ही हप्ते एकत्र पाठवायचं आज ठरवले. त्यामुळे या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज आपण खूप आनंद होणार आहे. कोणकोणते 16 जिल्हे आहेत त्याची यादी देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आली आहे. कोणत्या बँकांना ही यादी देण्यात आली आहे त्या बँका देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता 16 जिल्ह्याची यादी या ठिकाणी आपण लगेच पाहणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी आता भरपूर खुश होणार आहेत. त्या शेतकऱ्यांना आता श्रावण महिना गोड होणार आहे. कारण डायरेक्ट त्या ठिकाणी 4,000 रुपये शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत. तर बघा प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी अगदी 2 मिनिटाच्या आतमध्ये समजावून सांगणार आहे. परंतु आज सकाळी शेतकरी मित्रांनो एक वाईट ब्रेकिंग न्यूजसुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे. ती म्हणजे PM किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून जवळजवळ 5 लाख शेतकऱ्यांना बाहेर काढले गेले. कारण सरकारच्या चौकशीमध्ये असं सरकारला आढळून आले की आत्तापर्यंत कोणतीही चौकशी न करता शेतकऱ्यांना त्या ठिकाणी PM किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे 2 ते 3 वर्ष कोणतीही व्यवस्था न करताना कोणतेही कागदपत्र न देता त्या ठिकाणी लाभ घेतले अनेक शेतकऱ्यांनी घेतल्याचं आपल्याला लक्षात आलं. पण आता चौकशी दरम्यान जवळजवळ 2 याद्या सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या आहेत. एक म्हणजे लाभार्थी यादी आणि एक जे शेतकरी अपात्र आहेत त्या अपात्र यादीची देखील यादी आता जाहीर झालेली आहे. तसं पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता जो आहे तर तोच हप्ता 4,000 रुपये त्या ठिकाणी जमा होणार आहेत. ते सर्व शेतकऱ्यांना आज देणार नाहीत. फक्त या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज येणार आहेत. परंतु 16 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही. शेतकरी मित्रांनो काही ठराविक शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती आता समोर येत आहेत. मग कोणकोणते शेतकरी आहेत त्यांना हा हप्ता आज मिळणार आहेत. कोणकोणते शेतकरी आहेत ते 16 जिल्ह्यातील आहेत आणि त्यांना हप्ता मिळणार आहे. पहिल्यांदा आपण या ठिकाणी 2 मिनिटाच्या आतमध्ये पाहून घ्या कोणकोणत्या शेतकऱ्यांना आता या यादीमधून बाहेर काढलं जाणार आहे. लगेचच आपण 2 मिनिटाच्या आतमध्ये समजावून घेणार आहे. नेमकं आता कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपास आजपासून सुरुवात झालेली आहे लगेच पाहायला मिळते. पुढील 2 मिनिटं लक्ष देऊन बघायचं आहे. आता बघा सरकारच्या चौकशीत असं आढळून आले की अनेक शेतकऱ्यांना जमीनच नाही. त्यांनीसुद्धा काय केले गायरान सरकारची जमीन असते ती दाखवून आणि किंवा रस्त्याकडे त्या ठिकाणी जमीन दाखवून कॅनलची सरकारची जमीन दाखवून आमची जमीन आहे असं सरकारला फसवून चुकीच्या मार्गाने कागदपत्र काढून अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने आत्तापर्यंत PM किसानचे व नमो शेतकरी सन्मान योजनेचे आता त्या ठिकाणी पैसे घेतल्याचं हे आता सरकारला लक्षात आले आहे. त्यामुळं जवळजवळ 50,000 शेतकरी अपात्र करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळंच अनेक शेतकऱ्यांना या लाभार्थी यादीमधून बाहेर काढल्याची सर्वात मोठी माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे. तसेच अनेक शेतकऱ्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्डच नाही. अशा शेतकऱ्यांनीसुद्धा आत्तापर्यंत खूप सारा लाभ घेतल्याचं कित्येक वर्ष आता समोर आलेलं आहे. PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी सरकारी योजनेचा या माध्यमातून PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ या शेतकऱ्यांनी घेतला आहे. तर सरकारने आता स्पष्टपणे हा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यासाठी सांगितले की तुमच्याकडे जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नसेल आणि चुकून जर तुम्ही या ठिकाणी लाभ घेत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी इथून पुढे हा हप्ता दिला जाणार आहे. कारण सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आले की त्या शेतकऱ्यांना हप्ता दिला जातो ज्यांच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे आणि त्यांचं उत्पन्न कमीत कमी असेल तर त्यांना हा लाभ दिला जातो. आणि जवळजवळ पाहायला गेलं तर 2 लाखाच्या 2.5 लाखाच्या आतमध्ये
ज्या शेतकऱ्याचं उत्पन्न आहे त्यांनाच पिवळे व केशरी रेशन कार्ड दिलं जाते. परंतु तुमच्या घरामध्ये जर चुकून जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड सापडलं नाही आणि पाहायला गेलं तर तुमचं इथून पुढे जर लाभ दिला जाणार नाही असं देखील सरकारच्या माध्यमातून सांगितलं जाणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, तुमच्या नावावर जर जमीन असेल आणि नसेल किंवा तर तुम्ही आज हप्ता मिळणार नाही. तसेच तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड या ठिकाणी जर तुमच्या घरामध्ये नसेल तरीसुद्धा तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही. आणि तर तुमच्या नावावर 1 एकर किंवा 1 एकरपेक्षा 2 एकर तरी जमीन नक्की असेल, तसेच तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला हा योजनेचा हप्ता नमूचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये असे टोटल 4,000 रुपये या ठिकाणी येणार आहेत. 16 जिल्ह्याची यादी या ठिकाणी आता जाहीर करण्यात आली आहे. त्या 16 जिल्ह्याची यादी आपण लगेच सांगणार आहोत 2 मिनिटाच्या आतमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण पाहूया ज्या जिल्ह्यामध्ये 4,000 रुपये आता येणार आहेत हे जिल्हे 16 जिल्हे नेमके कोणकोणते आहेत. लगेच या ठिकाणी आपण पाहण्यास सुरुवात करूया. त्यामुळे इथून पुढचे 1 मिनिट तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे. तुमचा जिल्हा जर या यादीमध्ये असेल तर तुम्हाला हे पैसे सरकारच्या माध्यमातून आता सोडले जाणार आहेत. आता तुमचा जिल्हा सांगत आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला आज पैसे येण्यासाठी जर चुकून उशीर झाला तर नेमकं तुम्हाला काय करायचं आहे ही पण प्रोसेस तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं काम तुम्हाला करावं लागणार आहे तो म्हणजे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. सगळ्यात पहिला जिल्हा तो म्हणजे अमरावती जिल्हा. तर अमरावती जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्याला पैसे आलेत का ते देखील तुम्ही विचारपूस करू शकता. तुमच्या खात्यावरती देखील पैसे आलेत का ते देखील तुम्ही चेक करू शकता. आता शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड तुम्ही लिंक केलं आहे का, आधार कार्ड जोडले का, त्या ठिकाणी तुम्हाला जोडलं तरच या PM किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार आहेत. तुम्हाला मोबाईल नंबरच्या बँकेच्या खात्याला जर या ठिकाणी जोडलेला असेल तर तुम्हाला PM किसान योजनेचे 2,000 रुपये आणि नमोचे 2,000 रुपयेचे टोटल 4,000 रुपये सोडण्यात येणार आहेत. बघा, PMचे 2,000 आणि नमोचे 2,000 असे टोटल 4,000 रुपये या बँकेत येत आहेत. आता बघा, प्रत्येक जिल्ह्याची लिस्टसुद्धा सरकारच्या माध्यमातून या बँकेना देण्यात आली आहे. ज्यामुळे आता जिल्ह्यांना लिस्ट ज्या बँकेना देण्यात आले त्यावेळेस बँकाही सरकारच्या माध्यमातून पैसे सोडण्यास सुरुवात देखील झाली आहे. त्यानंतर बघा, दुसरा जिल्हा सांगण्यात येतोय तो म्हणजे बीड जिल्हा. बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक आधार कार्डला बँक खातं लिंक केलेलं असेल आणि तुमचं फार्मर ID कार्ड काढला असेल तर तुम्हालासुद्धा सरकारच्या माध्यमातून हे तुम्हाला पैसे लवकरच सोडले जाणार आहेत. त्यानंतरचा पुढचा जिल्हा तो म्हणजे नांदेड. नांदेड जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांनासुद्धा नमोचे 2,000 रुपये आणि PMचे 2,000 रुपये असे या ठिकाणी तुम्हाला सोडले जाणार आहेत. परंतु तुमच्या पतीचं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्यासाठी तुम्हाला अत्यंत आनंदाची बातमी आहे. तर तुमचं पतीचं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे. आता लक्षात ठेवा, तुमच्या पुढचा जिल्हा तो म्हणजे वर्धा. आता वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा नमोचे 2,000 रुपये आणि PMचे 2,000 रुपये या ठिकाणी आता दिले जाणार आहेत आणि शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती जमा देखील होणार आहेत. त्यानंतरचा पुढचा जिल्हा तो म्हणजे अमरावती. तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर शेतकरी आहेत आणि आता तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असेल तर तुम्हाला नमोचे 2,000 रुपये आणि PMचे 2,000 रुपये टोटल 4,000 रुपये जमा केले जाणार आहेत. त्यानंतरचा पुढचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर. या जिल्ह्याला शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. राज्य सरकारच्या माध्यमातून घोषित देखील करण्यात आलं आहे. आता पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातसुद्धा हे पैसे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सोडले जाणार आहेत. त्यानंतर बघा, पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाण्याची कमतरता खूप असते. पाऊस काळ दरवर्षी कमी जास्त प्रमाणामध्ये असतो. तर त्याचा विचार करायला गेला तर सरकारच्या माध्यमातून टोटल 4,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावरती येणार आहेत. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो पण लगेच तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. बघा, परभणी झाला, जालना झालं. त्यानंतर लवकरच PM किसान योजनेचे टोटल 4,000 रुपये येणार आहेत. शेतकरी बँकेच्या खात्यावरती येणार आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आधार कार्ड अपडेट करून घ्या, फार्मर ID कार्ड काढून घ्या, रेशन कार्डची KYC करून घ्या. लवकरच तुम्हाला हा हप्ता 4,000 रुपये एकत्र मिळण्याची या ठिकाणी जास्त आशा वर्तवण्यात आली. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारे नवनवीन अपडेट बनण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तोरे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. जय जवान जय किसान. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.